ती प्रवृत्ती जी होती, त्या प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई त्या दिवशीपासूनच होती, ज्या दिवशी त्यांनी सेक्युलर वोट्स घेऊन निवडून गेल्या आणि नंतर हिंदू शेरणी झाल्या. त्या दिवशी ठरवलं होतं, की पुढच्या 5 वर्षानंतर आपल्या पक्षाचा खासदार ह्या ठिकाणी त्याच्या मागे ताकद लावायची. ही लढाई जी होती आमची, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती. तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, की काय काय भाजपच्या उमेदवारांनी काय काय केलं निवडून येण्यासाठी. पण जनशक्ती आमच्या पाठीशी होती. आमच्याजवळ पैसे नव्हते, आजही नाही. तुम्ही एकच अशा महिला नेत्या होत्या की ज्यांच्या बळावरती एक पुरुष खासदार निवडून आला. तर हे सगळं कसं जमवून आणलं तुम्ही? मी निवडून आल्यानंतरही लोकं माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायची, की ही एवढ्या लहान वयामध्ये आमदार झाली, असं तसं. मग बायांना काय अक्कल नसते. हे फार कॉमन विषय आहेत, पॉलिटिक्समध्ये. बोलल्या जातात. पॉलिटिक्समध्ये काय, कुठं पण सगळ्याच रोजच्या क्षेत्रात, बरोबर. आयुष्यामध्ये, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात. आणि मी जर आक्रमक नाही राहिली, तर मग मला तर दाबून टाकलं असतं, मारून टाकलं असतं. पॉलिटिकली दे वुड हॅव फिनिश्ड मी. तो सच्चाई जो है, वो साथ में रखनी चाहिए और आगे बढ़ना चाहिए. त्याच्या मनात पाप नसतं, तो कशाला घाबरेल. हर एक महिला को, घरातल्या एका महिलेला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आणि तो 8,000 रुपयाचा मिळणार. आणि ते 8,000 रुपये वर्षभर त्यांना मिळणार, म्हणजे एका वर्षाचे जवळपास 1,00,000 रुपये त्या महिलेला मिळाले. आज तुम्ही किती देताय? 1,500. 1,500 येऊन किती मिळणार आहे? 18,000 रुपये वर्षाला मिळणार आहे. 18,000 रुपये वर्षाला काय मिळतंय हो त्या महिलेला? पण एक 10 वर्षांनी आता जर समजा खूप चांगल्या पद्धतीनं जागा आल्या तर काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला बघायला आवडेल. राहुलजींना महाराष्ट्र खूप आवडतो. म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट तिथे गेल्यानंतर जो मिळतो, त्या अनुषंगानं आणि आमचा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे, की महाराष्ट्राच्या प्रेमात आहे राहुल गांधी, हे नक्की. आता त्यांनी किती वेळा आलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आलं पाहिजे. अजून आले तर अजून छानच आहे. आम्हाला तर हवेहवेशीच असतात आमचे नेते. यांना 6 महिने कसे तरी घालवायचे आहेत, ही योजना सुरू केल्यानंतर. म्हणून तुम्ही आत्तापर्यंत तर आम्ही जेव्हापासून निवडणुका लढतो तेव्हापासून तर हरियाणासोबत निवडणुका होत होत्या महाराष्ट्राच्या. यावेळेला तुम्ही समोर ढकलल्या. मग असा दुरुपयोग जर तुम्ही करत असाल तर वी विल क्रिटिसाइज इट. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येणार अशा चर्चा चालू झालेल्या आहेत. कदाचित काँग्रेस महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष ठरेल असंही म्हटलं जातंय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेला प्रत्येक काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आपापली जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. आपले खासदार निवडून आणले आणि त्यातल्याच एक होत्या ते म्हणजे माजी महिला आणि बालविकास मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर. आज माझ्यासोबत यशोमती ठाकूर आलेल्या आहेत बोलबिडू चर्चामध्ये. तुमचं सगळ्यात पहिल्यांदा खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. जसं मी म्हणाले तसं तुम्ही महाराष्ट्रात मंत्री राहिलेला आहात. गेली 3 टर्म तुम्ही आमदार आहात. पण संपूर्ण महाराष्ट्राला प्रकर्षाने यशोमती ठाकूर हे नाव कळालं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतर लागलेल्या निकालानंतर. कारण ही लोकसभा निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची होती. प्रचंड वादावादी राडे झाले. त्यातही अमरावती म्हणजे सगळ्यात चर्चेचा विषय ठरला. कारण तिथनं नवनीत राणा होत्या आणि यंदा त्या कमळाच्या चिन्हावरती होत्या. तुमचे आणि त्यांचे वाद खूप गाजले. डायलॉग्स काही चर्चेत आले. तर साधारणतः पहिल्यांदा मला हे विचारायचं की तो वाद नक्की काय होता आणि यावेळी नवनीत राणांना हरवणं यासाठी तुम्ही इतक्या जिद्दीला का पेटला होतात? बघा, नवनीत राणाला हरवण्यापेक्षा माझ्या पक्षाचा एक खासदार मला माझ्या नेत्याच्या पदरात टाकायचा होता आणि तो अट्टहास होता, ठरवून ठेवलेला होता. म्हणजे त्या मागच्या ज्या खासदार होत्या त्या व्यवस्थित राहिल्या असत्या. त्यांनी त्यांची विचारधारा एकाएकी बदलून टाकली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सपोर्टने त्या आमदार खासदार झालेल्या होत्या आणि 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना असं वाटायला लागलं, की खासदार म्हणजे काय आणि आम्ही म्हणजे काय. आणि ती प्रवृत्ती जी होती, त्या प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई त्या दिवशीपासूनच होती, ज्या दिवशी त्यांनी सेक्युलर वोट्स घेऊन निवडून गेल्या आणि नंतर हिंदू शेरणी झाल्या. त्या दिवशी ठरवलं होतं, की पुढच्या 5 वर्षानंतर आपल्या पक्षाचा खासदार ह्या ठिकाणी त्याच्या मागे ताकद लावायची आणि खरा व्यक्ती ज्याच्यापाशी खरं सर्टिफिकेट आहे, खरोखर ज्याला संविधानाची जाण आहे आणि सेक्युलर विचारधारा ज्याची आहे, त्याला निवडून आणायचं असं आम्ही ठरवलं होतं. ते आम्ही केलं. मागच्या वेळेला
माजी खासदारांनी मागच्या वेळेला जी मतं घेतलेली होती ती आमची मतं होती. ह्या वेळेला जी त्यांनी मतं घेतली ती भाजपची मतं आहेत. त्यांची अशी काही मतं वगैरे लोकसभेमध्ये नाही हां. त्यांचे यजमान बडनेरामध्ये निवडून येतात आणि त्यांची एक पार्टी त्यांनी तयार केलेली आहे. पण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीची मतं होती. यावेळेला त्यांच्याकडे भाजपची मतं होती, हे नक्की. आता या सगळ्यामध्ये जसं मी म्हणाले तसं लोकसभेच्या दरम्यान तुमचं ते नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला कळालं. त्यातही मी ज्या पद्धतीने तुमच्याबद्दल वाचले, तुम्ही नेमबाजीमध्ये खूप तरबेज आहात आणि हा जो काही नेम साधलेला होता तो अगदी परफेक्ट बसला. पण कशा पद्धतीने तयारी केली होती अमरावती लोकसभेसाठी? आणि साधारणतः जर महाराष्ट्रभर आपण एक तुमचा काँग्रेसचा पॅटर्न बघितला तर जसं सतेज पाटलांनी कोल्हापूरची जबाबदारी घेतली होती, नाना पटोलेंनी विदर्भातली, विजय वडेट्टीवार त्यांनी, सुनील केदार असतील किंवा इकडे पृथ्वीराज चव्हाण असतील, प्रत्येकानं आपापल्या विभागातल्या खासदार निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेली होती. पण साधारणतः तुम्ही एकच अशा महिला नेत्या होत्या की ज्यांच्या बळावरती एक पुरुष खासदार निवडून आला. तर हे सगळं कसं जमवून आणलं तुम्ही? नाही, बेसिकली कामं करावी लागली. प्लॅनिंग आम्ही केलं. मूळचा हा विदर्भाचा जो पॅटर्न आहे, हा सेक्युलर पॅटर्न आहे. तुम्हाला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मोठा अ, त्यांनी जात बदलण्याचा किंवा मग बौद्ध धर्म स्वीकारण्याचा जे पाऊल उचललं होतं ते विदर्भातूनच होतं. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची शिकवण, आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या शिकवणीमध्ये तो भाग पूर्ण लहानाचा मोठा होतोय आणि अ, ती शिकवण चराचरामध्ये बसलेली आहे प्रत्येकाच्या. तर विदर्भामध्ये धोका देणारी लोकं नसतात. विदर्भातली लोकं मोठ्या मनाची, लवकर माफ करून देणारी, असं ख्याती आहे. आणि दान मोठी देणारी अशी ती विदर्भाची ख्याती आहे. तर आम्हाला ते धोका दिलेलं कोणालाच आवडलं नव्हतं. मग आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पाठीशी राहून आम्ही खूप कष्ट केलेले होते आणि यावेळेला आम्ही ठरवलं होतं की आपल्या पक्षालाच तिकीट मागायची आणि आम्ही जरा पक्षामध्ये पण थोडंसं प्रेशर टॅक्टिक्स केलेलं होतं. ते सांगायला काहीच हरकत नाही. आम्ही म्हटलं तुम्ही जर कारण विदर्भ जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आहे, कोकणामध्ये शिवसेना आहे, तसं विदर्भामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा आहे आणि अमरावतीमध्ये तर आम्ही सगळं सांभाळलेलं होतं. तुम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषदा, तुमच्या सहकारातल्या सगळ्या ज्या काही निवडणुका येतात त्याच्यामध्ये आम्ही ती विचारांची पगडी कायम ठेवली होती. आणि एवढं सगळं असताना लोकसभा तुम्ही दुसऱ्या पक्षाला देता हे आम्हाला कुठेतरी सहन होत नव्हतं. आणि 10-15 वर्ष झालं तो कश्मकशमध्ये होतो आणि आम्ही आता निर्णय घेतला की हम करी जो कायदा ऐसा करो अभी. तर थोडी दादागिरी आम्ही केली आणि मित्रपक्ष जे होते त्यांनी पण ती दादागिरी मान्य केली. ठीक आहे बाबा, यशोमती म्हणते तर आपण ती सोडली पाहिजे. त्यांचेही आभार मानले पाहिजे आणि सगळेजण प्रचाराला आले. उद्धव ठाकरे साहेब आले, शरद पवार साहेब आले. त्यांनी तर माफी मागितली की मी तुम्हाला मागच्या वेळेला जे काय मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं त्याच्या विपरीत घडलं आणि मी तुमची अमरावतीची माफी, म्हणजे एवढं मोठं मन त्यांनी दाखवलं. आदरणीय आमचे नेते राहुलजी पण आले. तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते आलेला हा एकमेव जिल्हा असा आहे आणि सगळ्यांनी आम्हाला ताकद दिली. आमच्या कार्यकर्त्यांनी ताकद दिली. ही लढाई जी होती आमची, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती. तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की काय काय भाजपच्या उमेदवारांनी काय काय केलं निवडून येण्यासाठी. पण जनशक्ती आमच्या पाठीशी होती. आमच्याजवळ पैसे नव्हते, आजही नाही आहे. पण जनशक्ती होती, विचारधारा होती आणि विचारधारा स्ट्रॉंग आहे, चराचरात वसलेली आहे आणि ती विचारधारा कायम ठेवून आम्ही एक चांगला खासदार निवडून दिला. बघा, आमचा जो खासदार आहे आत्ता, आमचे जे खासदार आहेत आदरणीय बळवंतदादा वानखडे, ते ग्रामपंचायतचे मेंबर राहिलेले आहेत. ते सरपंच राहिलेले आहेत. ते जिल्हा परिषदमध्ये राहिलेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये सभापती राहिलेले आहेत. ते बँकेत निवडून गेलेले आहेत. ते खरेदी विक्रीमध्ये राहिलेले आहेत. ते आमदार राहिलेले आहेत आणि मग खासदार ते झालेले आहेत. तर माणूस गरीब आहे. त्यांना मी इलेक्शनच्या वेळेला आम्ही सगळे बसलो होतो ना, मी विचारलं की दादा
आपने बैंक में कितने पैसा होगा म्हणे 7 लाख रुपये म्हणे ताई. निवडणूक झाल्यावर मी विचारलं तुम्हाला अभी कितना बचा हुआ है म्हणजे 50,000 1,00,000 बचा होगा बोले ताई. तर असं आहे माणसाकडे पैसे नाही आहेत पण विचार आहेत आणि विचारांची ही लढाई आमची आहे आणि आम्ही म्हणजे ज्या माजी खासदार होत्या त्या काय आमच्या दुश्मन नाही आहेत. बरोबर. पण आमचे विचार सर्वधर्म समभावाचे आहेत. आम्ही हम करे सो कायदावाले आम्ही नाही आहोत. आम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहोत आणि तसंच खासदार आम्हाला लाभला पाहिजे. रासू गवई साहेबांनी तिथनं हो. रेप्रेझेंटेशन केलेलं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी रेप्रेझेंटेशन केलेलं आहे. तिथून प्रतिभाताई खासदार राहिलेल्या आहेत. तर ती गरिमा त्या जिल्ह्याची राहिली पाहिजे. ती गरिमा राहिली पाहिजे म्हणून एक चारित्र्य संपन्न आणि खऱ्या अर्थानं ज्याला ॲडमिनिस्ट्रेशनचं ज्ञान आहे असा खासदार अमरावतीकरांनी निवडून दिला. तुम्ही आता बोलताना म्हणालात की त्या जागेसाठी थोडी दादागिरी पण करावी लागली. तर जेव्हा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व दिसतं आम्हाला, तेव्हा ते इतर काँग्रेस नेत्यांपेक्षा वेगळं दिसतं. कारण पश्चिम महाराष्ट्रातले जे काही काँग्रेसचे नेते आहेत, सहकारातनं पुढे आलेले असतील किंवा बाकी इतर गोष्टीतनं थोडे शांत आणि थोडे असे इतके आक्रमक होताना दिसत नाहीत. पण तुमचं नेतृत्व आजपर्यंत दिसलेलं आहे तिथं आक्रमकपणा किंवा ती एक लढाईची क्षमता किंवा मग जर असं दिसतंय की आपल्यावर कोणीतरी अन्याय करतंय असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही त्या पद्धतीनं अगदी त्वेषाने धावून जाता. कोणी म्हणजे समोर असेल, तुम्ही त्याची पर्वा नाही करत की पुढे जाऊन काय होईल. तर ही जी आक्रमक वृत्ती आहे ती काँग्रेसमध्ये राहून जपणं किती कठीण किंवा किती सोपं नाही, आहे? नाही. काही कठीण नसतं. तुम्ही खरे आहात तर तुम्ही खरं बोललं पाहिजे. तुम्ही चुकीचं केलेलं नाही आहे तर तुम्हाला घाबरता कामा नाही. आणि पाप करणारा पापी असतो, तो पाप सहन करणारा पण पापी असतो. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्ये लहानाचे मोठे झालेले आहोत आणि गाडगेबाबा मिशनची मी आज अध्यक्ष म्हणून काम करते. त्यांच्या विचारांमध्ये राहिल्यानंतर माणूस निर्भीड होतो की. आता मी राजकारणामध्ये अतिशय लहान वयामध्ये आले. हो. मी पहिली निवडणूक लढली ज्यावेळेला मी 27-28 वर्षाची होती. मी पडली ते निवडणुकीमध्ये 2004 ची. 2004 मध्ये. मला 3,500-4,000 हजार मतं कमी पडलेले होते. पण 2009 मध्ये मी ते निवडून आले. मी निवडून आल्यानंतरही लोकं माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायची, की ही एवढ्या लहान वयामध्ये आमदार झाली, असं तसं. मग बायांना काय अक्कल नसते. हे फार कॉमन विषय आहेत, बोलल्या पॉलिटिक्समध्ये. जातात. पॉलिटिक्समध्ये काय कुठं पण सगळ्याच रोजच्या क्षेत्रात. बरोबर. आयुष्यामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये पण ह्या हं. सगळ्या गोष्टी बोलत असतात. आणि मी जर आक्रमक नाही राहिली, तर मग मला तर दाबून टाकलं असतं, मारून टाकलं असतं. पॉलिटिकली दे वुड हैव फिनिश्ड मी. तो सच्चाई जो है वो साथ में रखनी चाहिए और आगे बढ़ना चाहिए. त्याच्या मनात पाप नसतं, तो कशाला घाबरेल? वाह! हा खूप चांगला तुम्ही थॉट सांगितलात, की जर आक्रमक नाही राहिलं, तर मग ते आजूबाजूचे सगळे लोकं आहेत, तिथं कुठेतरी महिला वर्गाला आधीच एक दुय्यम स्थान दिलं जातं. पण या सगळ्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात. आपण महाराष्ट्राचं राजकारण इतकी वर्ष झालं पाहतोय. महिला राजकारणी येतात, त्यातही दुय्यम स्थान दिलंच जातं. म्हणजे तिकीट वाटपात सुद्धा खूप कमी टक्का असतो. आत्ताची आपण जर लोकसभेची निवडणूक बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा महिला उमेदवार किती कमी होत्या. आता विधानसभेला सुद्धा तेच चित्र बघायला मिळेल. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिला राजकारण्यांना अजूनही तितका ॲक्सेप्टन्स का मिळत नाही? मग तुमचं ॲनालिसिस काय सांगतं? नाही, मला असं नाही वाटत की ॲक्सेप्टन्स मिळत नाही. आता मी प्रतिभाताईंचं नाव घेतलं, तर प्रतिभाताईंनी विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलेलं आहे. आमच्या प्रभाताई राव त्याही विरोधी पक्ष म्हणून हो. त्यांनी काम केलेलं आहे. महिलांनी पण समोरे आलं पाहिजे. महिलांनी पण आपली भूमिका व्यवस्थित त्यांना मांडता आली पाहिजे. कोणाला दबायचं कारण नसतं. तुम्ही जर स्ट्राँग असाल, तुमच्या ग्राउंडवर तुम्ही जर तुमची पकड व्यवस्थित बनवलेली असेल, तर तुम्हाला घाबरण्याचा विषय नसतो. पण हे एक्सप्रेस करावं लागतं. हं. हे जर तुम्ही एक्सप्रेस केलं नाही आणि तुम्ही किंतु परंतु मनामध्ये ठेवलं, तर तुम्ही मग आपोआप मागे ओढल्या जातात. तेवढंच काय म्हणजे आता हा ब्लेम कोणाला द्यायचा, ब्लेम कोणावर टाकायचा हा विषय नसून आपण किती व्यवस्थित आपलं स्थान सांभाळू शकतो, अशा दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, तर आपण महिलांना अजून एक्सपोजर देऊ शकू, असं माझं मत आहे. नाहीतर चीफ सेक्रेटरीच्या अपॉइंटमेंटसाठी पण किंतु परंतु लोकं करतच होते. बट शी वॉज राइट. शी सेड शी पुट हर पॉइंट एकदम व्यवस्थित. आणि त्यांनी हे म्हटलं, की इफ नॉट नाऊ देन नेव्हर. मग शी पुट हर पॉइंट
अक्रॉस व्हेरी वेल आणि हम्म. मग मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ते मान्य करावं लागलं. नाहीतर त्यांनाही यावेळेला पण अपॉइंटमेंट मिळाली मिळाली नसती. शी वुड नॉट हॅव बीन द फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी इन महाराष्ट्र. पण शी कुड बिकॉज त्या मागे नाही आल्या म्हणून त्या करू शकल्या. त्या मागे आल्या असत्या तर नाही. मी बघितलाय संघर्ष. मी महिलांचा राजकारणातला संघर्ष बघितलाय. साधं जिल्हा परिषद, पंचायत समितीची तिकिटांसाठी पण बघितलेलं आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये चांगल्या चांगल्या IAS ऑफिसर्स महिलांना देखील अपॉइंटमेंटसाठी काय संघर्ष करावा लागतो, हे पण मी बघितलेलं आहे. तर दॅट स्टार्ट्स फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेपासून तर लहानापासून तर मोठे होईपर्यंत तुमचे कलीग्स तुमच्याकडे कसे बघतात, तुम्ही त्यांना कसं बघण्यामध्ये प्रवृत्त करता, हे पण आहे ना. अन्याय करने वाला पापी होता है, तो अन्याय सहन करने वाला भी पापी होता है. आक्रमकतेने म्हणजे काय रोजच भांडण करावं लागतं अशातला काही भाग नसतो. रोजच बोला हां. पण यू हॅव टू पुट युअर फूट डाऊन हम्म. की नाही, दिस इज राईट, दिस इज रॉंग. व्हॉट इज राईट इज राईट. आणि व्हॉट इज राईट हे जर तुम्हाला बोलता आलं तर तुम्हाला कोण मागे नाही वळू शकत. आता आपण महिलांच्या राजकारणाबद्दल बोललो, पण साधारणतः इतक्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण आजपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाहीये. ही तशी महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल, कारण इतकी वर्ष झालेली आहेत. अनेक महिला नेत्यांची नावं चर्चेत येतात, मग ती मागं पडतात आणि आत्ता सुद्धा ज्या काही चर्चा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक पक्षातून जे काही आमदार आहेत ते पुरुष आमदारांची नावं येतात. पण ह्याच्यामध्ये लोकसभेच्या तुमच्या परफॉर्मन्स नंतर आणि एकंदर तुमचं आजवरचं राजकारण पाहता सध्या तुमचंही नाव घेतलं जातंय प्रत्येक माध्यमामध्ये की आगामी काळामध्ये जास्ती जागा मिळाल्या काँग्रेसला तर यशोमती ठाकूर या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असू शकतात म्हणून. तर आत्ता या चर्चा होत आहेत ते बघून तुम्हाला कसं वाटतंय? आणि मला गेल्या काही सध्या काहीच वाटत नाहीये त्याच्याबद्दल. बघा, महाराष्ट्राची संस्कृती पूर्ण बिघडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं द्वेषाचं राजकारण याच्या आधी आम्ही बिलकुल अनुभवलेलं नाहीये. पण आत्ता ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतं आहे, ते महाराष्ट्राला अशोभनीय राजकारण आहे. इतकी खिचडी या लोकांनी करून टाकलेली आहे आणि कशासाठी केलेली आहे? ती फक्त सत्तेत राहण्यासाठी केलेली आहे. दुसरं काहीच नाही. शेवटच्या नारायणापर्यंत आपण पोचतो आहे की नाही पोचत आहे, आपल्या योजना पोचतायत की नाही पोचत आहेत, कोणाला काय घेणं देणं नाही. महिलांचा दृष्टिकोन तुम्ही म्हटला, आता बघा महिलांच्या वोटर्ससाठी केवढी खटाटोप सुरू आहे, केवढा गोंधळ. म्हणजे इलेक्शन पोस्टपोन करण्यापर्यंतचा तो गोंधळ आणि नवीन फ्रीबीज पॉलिसी इम्प्लिमेंटेशनवर पण त्यांनी किती भर दिलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला अशोभनीय झालेल्या आहेत. तर म्हणून मी जसं तुम्हाला मागा बोलताना बोलली, की माझ्या मनामध्ये एकच होतं, की आज या लोकांनी आपल्या अमरावतीची संस्कृती बिघडवली, ती दुरुस्त करायची आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये जे काही झालेलं आहे, त्या महाराष्ट्राला न शोभणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. ती बिघडलेली संस्कृती पुन्हा एकदा व्यवस्थित जागेवर आणून महाराष्ट्राला शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचवण्याचं सरकार आपल्याला आणायचं एवढंच माझ्या मनामध्ये आहे. बाकी मला असं वाटतं की शरद पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो किंवा आमचे सन्मान्य राहुलजी असो किंवा आमचे प्रदेश काँग्रेस असो, आमच्या कोणाच्याही मनामध्ये किंतु परंतु याच्याबद्दल नाही आहे. उद्या चांगलं झालं तर चांगलं होईल आणि चांगलं झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. या सगळ्यामध्ये आत्ता जे आपण सुरुवातीला म्हणालो की काँग्रेसला आता खूप अच्छे दिन येतील अशी एक चर्चा चालू झालेली आहे. कारण अगदी अनएक्सपेक्टेडली 13+1 विशाल पाटील सांगलीचे अपक्ष ते आता तुमच्या सोबत आहेत. 14 खासदार निवडून आले आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिली. महायुतीचा आकडा अगदी 17 पर्यंत पोहोचला. तर या यशानंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसचं नक्की काय प्लॅनिंग चालू आहे? आणि जे काही चर्चा आहेत जागा वाटपाच्या, महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असेल, कारण ज्या पद्धतीनं यश मिळवलेलं आहे तुम्ही, ज्या पद्धतीनं सध्या काम चालू आहे, महाविकास आघाडीमध्ये ग्राउंडवरती कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत, आमदारांची संख्या तुमची जास्त आहे, तर विधानसभेसाठी काँग्रेस नक्की काय आखणी करते आता? इलेक्शन सारखं असतं. इलेक्शन मागच्या इलेक्शनसारखं पुढचं इलेक्शन राहील किंवा पुढच्या इलेक्शनसारखं मागचं इलेक्शन राहील असा काही हिशोब नसतो. प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक इलेक्शन हे वेगळं असतं आणि प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेतलं पाहिजे. खूप आकडेवारी आणि खूप कॅल्क्युलेशन करण्यामध्ये काही मतलब नसतो. तर प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये लढत असताना ते कटाक्षानं लढल्या गेलं पाहिजे
आणि इलेक्शनचे रिझल्ट जर ते कटाक्षाने आपण लढलो तर इलेक्शनचे रिझल्ट चांगलेच येत असतात. म्हणून खूप प्लॅनिंग आणि खूप आम्ही मोठा भाऊ लहान भाऊ या भांडणात आम्ही अजिबात नाही आहोत. सगळ्यांचा सन्मान आम्हाला ठेवायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आम्हाला ठेवायचा आहे आणि म्हणून आम्ही जे काही ज्येष्ठ ठरवतील, किती जागा वाटप होतात, किती काय होतं, प्रत्येकानं हातात हात घेऊन आम्ही लढतो आहे आणि पुढची ही निवडणूक आम्ही हातात हात घेऊन लढणार आहोत. तुम्ही बघा लोकसभेमध्ये काही एकदम राईटिस्ट विंगचे काही मतदारसंघ असतात, काही काही नॉट सो मच राईट, नॉट सो मच लेफ्ट असे सेंट्रलवाले थिंकिंगचे काही मतदारसंघ असतात. तर तुम्ही आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी शिवसेना निवडून आली, काही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. तर हे कॉम्बिनेशन आमचं व्यवस्थित राहील आणि काँग्रेस उद्या मोठा भाऊ राहील किंवा छोटा भाऊ राहील हा आज बोलण्याचा काही विषयच नाही. आम्ही निवडणूक सिरियसली लढतो आहोत. आम्ही आमची प्लॅनिंग करतो आहोत. आमचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि आम्ही त्या मार्गदर्शनामध्ये चालतो आहोत. त्यातही विदर्भामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं, 5 जागा विदर्भात निवडून आल्या लोकसभेला. आता विधानसभेला ज्या काही 62 जागा आहेत, तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा इतर काही नेते असं म्हणतात, की विदर्भातल्या सगळ्या जागा ज्या आहेत, त्या काँग्रेसला हव्या आहेत. कारण विदर्भ हा काँग्रेसचा गड आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून असं येतं बऱ्याच, की जी काही चांगली सुरुवात होते ती विदर्भापासून होते आणि मग ती शेवटपर्यंत टिकते. लोकसभेत तसं बघायला मिळालं. तर विदर्भासाठी काँग्रेसने खरंच सगळ्या जागा लढवाव्या असं तुम्हाला वाटतं का? आणि तितकं यश विधानसभेला हे मिळेल खरं का? माझा अधिकार पण नाही आहे ते बोलायचा. मला असं वाटतं की जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ ठरवतील त्या हिशोबाने ती जागा लढवल्या जातील. पण हो, विदर्भामध्ये काँग्रेसला कल जास्त असतो. तर जे काय ते ठरवतील. आम्ही असं नाही म्हणू शकत. असं आघाडीमध्ये तर बिलकुल म्हणू नाही शकत की सगळ्या जागा आम्ही लढवू. नाही, आम्हाला काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्या आम्ही सोडू. काही जागांमध्ये एखाद वेळेला आमचा हट्ट राहील, जसं अमरावतीसारखा जिल्हा लोकसभेमध्ये आम्ही हट्ट केला. तर हट्ट करणं रास्त आहे ना, आम्ही आपल्या ज्येष्ठांसमोर हट्ट करूच शकतो. काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा हट्ट राहील, तर त्यांचा मान्य करावा लागेल, काही ठिकाणी आमचा मान्य करावा लागेल. मला असं वाटतं की ही जी मोठी नेते आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहे, नाना पटोले साहेब आहेत, आमचे राहुलजी आहेत, हे सगळे खूप व्यवस्थित कोऑर्डिनेशन करतायत आणि चांगलं होईल जे काय होईल. तुम्ही सतत ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख करताय, तर या सगळ्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, की मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही उत्सुक असाल का? तुम्ही म्हणाल जे काही होईल ते चांगलं होईल. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला सध्या असे कुठले चेहरे दिसतात महाविकास आघाडीमध्ये? म्हणजे काँग्रेसमध्ये असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असतील, जे आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा होतील? खरं मी डिस्क्रिप्शन देण्याची काय गरजच नाही आहे. ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. आमच्या काँग्रेसचं असं असतं की काँग्रेसमध्ये हायकमांड जे डिसाईड करतं ते होत असतं. म्हणून मी कोणाचा उल्लेख करणं, पण ज्येष्ठ श्रेष्ठ भरपूर आहेत ना, भरपूर सारे. जयंत पाटील साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, यंग चेहऱ्यांमध्ये वेगळे लोक आहेत, आमचे नाना पटोले साहेब आहेत, शरद पवार साहेबांच्या उद्धव ठाकरे साहेब पण आहेतच. त्यांच्याही पक्षामध्ये ज्येष्ठ लोक आहेतच. तर काय होतंय काय नाही आज कसं काय डिसाईड? पण एक 10 वर्षांनी आता जर समजा खूप चांगल्या पद्धतीनं जागा आल्या, तर काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला बघायला आवडेल का? कोणाला नाही आवडणार स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री झालेला? प्रत्येकाला वाटत असतो की हो माझ्या पक्षाचा झाला पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही गठबंधनमध्ये असतात त्यावेळेला तुम्ही हे क्लेम करणं पण चुकीचं आहे. जे ठरेल ते इलेक्शन नंतर ठरेल आणि जे ठरेल ते चांगलं ठरेल. साधारणतः मधल्या काळामध्ये एक असा सर्वे असं सांगण्यात आला, काँग्रेसकडून केला गेला आहे तो सर्वे, आणि त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 30 ते 35 जागा मिळतील. किंवा गेल्या काही दिवसांपासून जे मुख्यमंत्री पदावरून चालू होतं, की उद्धव ठाकरे म्हणजे त्यांच्या शिवसेनेकडून आग्रह होता की चेहरा घोषित करावा, पण काँग्रेस आणि शरद पवारांचा या सगळ्याला नकार होता. तर या सगळ्यामध्ये एक अशी पण एक चर्चा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा फायदा काँग्रेसला झाला, पण काँग्रेसचा वोटर तितकासा त्यांच्याकडे शिफ्ट होत नाहीये किंवा त्यांना तितकंसं यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. नाही, नाही, असं काही नाही. तुम्ही बघा ना आता आपले देसाई साहेब निवडून आले. मग आपले सावंत साहेब निवडून आले. तिथे कोणाचे वोट्स कुठे कन्व्हर्ट झाले?
आपण असं ब्लॅक अँड व्हाईट नाही बोलू शकत. हं. असं अजिबात नाही आहे की वोट कन्व्हर्ट होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. बघा, एक एक आपण समजून घेऊया मानसिकता लोकांची. ज्यांनी आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये होते त्यांना कॉम्पिटिशन त्यांची पंजासोबतच राहिलेली आहे. बरोबर. तर आपण त्याही कार्यकर्त्यांचा विचार आपण घेतला पाहिजे. पण उद्धव ठाकरे साहेबांच्या नावावर जो प्रामाणिक शिवसैनिक आहे तो बिलकुल काँग्रेसला वोट करतो. आणि प्रामाणिक जो काँग्रेसचा माणूस आहे, जो राहुल गांधींचा संघर्ष ज्यांनी बघितलेला आहे, एवढी पदयात्रा ज्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे, तो नक्कीच राहुलजींचा इथे आदेश आहे म्हणून नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला मतदान करतो. तुम्ही महिला आणि बालविकास मंत्री राहिलेला आहात. तुम्ही सुद्धा त्या माध्यमातून महिलांसाठी बरंच काम केलेलं आहे. पण आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महिला आणि बालविकास विभाग असेल किंवा अर्थ मंत्रालयातर्फे अनेक योजना, ज्यातली महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याचे 1500 रुपयांचे आता हप्ते महिलांना येत आहेत आणि महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीला काँग्रेसचा म्हणजे तुमचाही या योजनेला विरोध म्हणण्यापेक्षा हे फक्त मतांसाठी केलं जाते असा आरोप होता. पण नुकतीच मल्लिकार्जुन खरगेंनी घोषणा केली की तुम्ही त्याचे 2000 रुपये कराल. तर मग एकीकडे तुम्ही महायुतीच्या त्या योजनेवरती टीका करत असताना तुमचे सर्वोच्च नेते असंही म्हणतात की त्याचे पैसे वाढवले जातील म्हणून. नाही, तसं नाही आहे. बघा, आमची सरकार कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये ऑलरेडी 2000 रुपये महिलांना मिळत आहेत. आमची सरकार तेलंगणामध्ये आहे, तिथे 2500 रुपये मिळतात आहे. तर आम्ही विरोध नाही केला. आमचा विरोध होता की तुम्ही आत्ता लोकसभेचा निकाल लागला, तो तुमच्या फेवरचा नाही लागला, म्हणून तुम्हाला सरकारी पैशातून मतं विकत घ्यायची आहेत. म्हणून तुम्ही महिलांचं धोरण जे त्यांनी जाहीर केलं ते धोरण खरं मी अभ्यास करून बनवलेलं होतं. ते धोरण त्यावेळेला नाही पूर्ण होऊ शकलं कारण सरकार पडली नाही. तर ते धोरण माझ्याच हस्ते जाहीर झालं असतं. मी त्या धोरणावर लिहिलेलं होतं इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण. मी त्याला दुसरं, तिसरं, चौथं धोरण असं म्हटलेलं नव्हतं. मी म्हटलं होतं इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण. आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण हे जर झालं असतं तर भरपूर साऱ्या योजना, जसं बघा ना तुम्ही, किती महिला गायब झालेल्या आहेत, किती मुली गायब झालेल्या आहेत, याचा जर हिशोब तुम्ही काढला तर महाराष्ट्राला मान खाली टाकावी लागेल. किती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवर अत्याचार होतो आहे ह्याचा जर हिशोब काढला तर तुमचे डोळे पांढरे होऊन जातील. किती अनाथ मुलं तिथे आहेत आणि किती अनाथ मुलांना किती व्यवस्था होती आहेत हे जर तुम्ही त्याचा जर हिशोब केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बघा, महिलांना सक्षम करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा त्यांना सक्षम करू शकतात. ऐन इलेक्शनच्या तोंडावर आणायचं आणि इलेक्शनच्या तोंडावर तुमचं लोकसभेमध्ये तुम्हाला मतं नाही मिळाली किंवा महाराष्ट्रानं साथ नाही दिली म्हणून फ्रीबीज आणायची आणि सरकारी पैशातून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करायचा, तर ह्याला कबुली नाही आहे. पण आमची सरकार आल्या आल्या आम्ही कर्नाटकामध्ये, आमची सरकार आल्या आल्या आम्ही तेलंगणामध्ये हा विषय केला. आणि हे यांनी कुठनं चोरलं? हे सन्मान्य राहुल गांधींनी जे आम्ही लोकसभेच्या वेळेला ज्या ठिकाणी आम्ही ते पॉईंट्स मांडलेले होते, आमचे जाहीरनामे केलेले होते, तिथं होतं की हर एक महिला को घरातल्या एका महिलेला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आणि तो 8000 रुपयाचा मिळणार. आणि ते 8000 रुपये वर्षभर त्यांना मिळणार. म्हणजे एका वर्षाचे जवळपास 1 लाख रुपये त्या महिलेला मिळाले. आज तुम्ही किती देताय? 1500 येऊन किती मिळणार आहे? 18000 रुपये वर्षाला मिळणार आहे. 18000 रुपये वर्षाला काय मिळतंय हो त्या महिलेला? करायचं होतं तर तुमची सरकार आली होती ना, तुम्ही आमची सरकार पाडली होती ना, तुम्ही आमदार विकत घेतले होते ना, मग तेव्हाच्या तेव्हा का नाही तुम्ही केला? आज इलेक्शनमध्ये, लोकसभेमध्ये तुम्हाला रिझल्ट बेकार आले म्हणून तुम्ही देतायत. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. तुम्ही सरकारी, आणि पैसा कोणाचा आहे? त्यांच्या बापांचा आहे का? आपल्या सगळ्यांच्या बापदादांचा पैसा आहे. आपला अधिकार आहे त्या पैशांवर. आणि त्यांची एकट्याची स्कीम आहे का ती? नाही. आम्ही पण आमदार आहोत, आमची पण स्कीम आहे. आमचे जिथे ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे, काँग्रेस विचारधारेची सत्ता आहे, तिथे आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पैसे देतोय. मग आय डोंट थिंक वी हॅव क्रिएटेड अ कॉन्ट्रोवर्सी. इनफॅक्ट वी आर पुटिंग अप अ पॉईंट की मी देऊन 1500 रुपयामध्ये, म्हणजे त्या महिलेची किंमत 1500 रुपये. आणि किती फ्रॉड येत आहेत? एका माणसाने अकाउंट केले 40, एका बाईने 28 अकाउंट केले एकाच नावाचे, सगळे पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये गेले. काही महिलांचे तर बिचाऱ्यांचे पैसे
गेले आणि त्यांच्यावर कट लोन झाले. होते म्हणजे ते फटाफट कट होऊन राहिलेले आहेत. यांना 6 महिने कसे तरी घालवायचे आहेत ही योजना सुरू केल्यानंतर. म्हणून तुम्ही आत्तापर्यंत तर आम्ही जेव्हापासून निवडणुका लढतो तेव्हापासून तर हरियाणासोबत निवडणुका होत होत्या महाराष्ट्राच्या. यावेळेला तुम्ही समोर ढकलल्या. मग असा दुरुपयोग जर तुम्ही करत असाल तर वी विल क्रिटिसाइज इट. आणि आमचा योजनेला विरोध नाही आणि तो नव्हताही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमची किंमत एवढीशी केलेली आहे महिलांची. सक्षम महिला करायचं असेल तर स्किल डेव्हलपमेंटला अजून प्रोजेक्ट्स द्या. बाहेर निघाल्या पोरं 21-22 वर्षाची असताना त्यांना डिग्र्या मिळून जातात. डिग्री मिळाल्या त्यांना छोटी कामं त्या ठिकाणी करता आली पाहिजे. स्वतःचे निदान स्वतःच्या जेवणापुरती तरी त्यांनी कमवता आलं पाहिजे. तुम्ही महिलांना सक्षम करायचं असेल तर त्या धोरणाचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा. इम्प्लिमेंटेशन होतच नाही. मी लिहिलेलं होतं की दर 6 महिन्यांनी रिव्ह्यू झाला पाहिजे प्रत्येक डिव्हिजनल लेवल किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवर. नाही, काहीच होत नाही आहे. आम्ही महिला व बाल कल्याण विभागाचे मी मंत्री असताना मी त्या ठिकाणी वुमेन अँड चाइल्डसाठी स्वतंत्र बिल्डिंगा निर्माण केल्या ज्या नव्हत्या. त्या आता अख्ख्या जिल्ह्यांमध्ये त्या बिल्डिंगा झालेल्या आहेत. तिथे तुम्ही स्किल चेक द्या, तिथे ट्रेनिंग्स द्या आणि महिलांना पण फुकटचे पैसे नाही पाहिजे हो. महिलांना पण नाही पाहिजे. परवाच्या दिवशी मी असंच महिलांमध्ये बसली होती. त्यांना म्हटलं, बाबांनो काय वाटतं तुम्हाला? मग ह्याच्यापेक्षा म्हणे सोयाबीनला भाव भेटला असता म्हणे ताई तर. नाही ना भाव, 3500 भाव आहे सोयाबीनला. तुम्ही एक 1500 रुपयामध्ये त्या बाईचे मत विकत घेण्यासाठी हा सगळा आटाटोप करताय. मग तुम्ही जर भाव 7,000 द्या ना, त्याचे पैसे बघा किती होत आहेत. आमचंच घ्यायचं म्हणजे आपलंच आहे ना सगळे. हे पैसे सरकार देत आहे म्हणजे आपल्याचकडनं टॅक्समधनं जमा केलेले पैसे आहेत ना, आपलेच पैसे घ्यायचे आणि आपल्यालाच परत द्यायचे आणि त्याच्यावर मतदान वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नो, ही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. म्हणून खरगे साहेब जे म्हटले होते की आमचे जे सरकार आहेत ते आम्ही पहिल्या दिवशीपासून ते इम्प्लिमेंटेशन करू ना. राहुल गांधींची आता खरं तर विधानसभेच्या तोंडावरती पहिल्यांदा मला वाटतं 10 वर्षांनी ते पश्चिम महाराष्ट्रात आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद सुद्धा बघायला मिळाला. पण एक महाराष्ट्रातल्या लोकांची एक तक्रार असते राहुल गांधींकडे, ते खूप कमी येतात महाराष्ट्रात. तर यंदाच्या विधानसभेच्या तोंडावरती महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधींना असं काही सांगितलेलं आहे का किंवा तशी चर्चा झालेली आहे का की मोठ्या प्रमाणात जर सभा झाल्या किंवा ज्या पद्धतीनं शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंचे झंझावाती दौरे चालू होतात तशा पद्धतीनं राहुल गांधींनी जास्ती महाराष्ट्रात आणखी ऍक्टिव्ह झालं पाहिजे असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं का? राहुलजींना महाराष्ट्र खूप आवडतो. म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट तिथे गेल्यानंतर जो मिळतो त्या अनुषंगानं आणि आमचा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे की महाराष्ट्राच्या प्रेमात आहे राहुल गांधी, हे नक्की. आता त्यांनी किती वेळा आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आलं पाहिजे. अजून आले तर अजून छानच आहे. आम्हाला तर हवेहवेशीच असतात आमचे नेते नेहमी. तुमचं आणि राहुल गांधींचं नातं कसं आहे? म्हणजे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहात, पण सातत्याने म्हणजे आता तुम्ही आता बळवंत वानखेडे खासदार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दिल्लीला गेला होतात भेट घ्यायला किंवा जसं तुम्ही म्हणाल की तिन्ही नेते एका ठिकाणी आले होते सभेला, अशी कदाचित ती एकमेव सभा होती महाराष्ट्रातली. तर राहुल गांधी आणि यशोमती ठाकूर यांच्यामधलं राजकीय आणि बाकी गोष्टी म्हणजे कसं आहे ते म्हणजे माझे मेंटरच राहुलजी राहिलेले आहेत. आम्ही युथ काँग्रेसमध्ये होतो. मी ऑल इंडिया त्यांनी एक टॅलेंट हंट घेतलेला होता. ज्यावेळेला आम्ही 2004 च्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला होता. त्याच्यानंतर आम्ही युथ काँग्रेसमध्येच होतो. मी तालुका लेवलवर त्यावेळेला काम करत होती. राहुलजींनी टॅलेंट हंट घेतला होता आणि त्या टॅलेंट हंटमध्ये आम्ही 2-4 लोकं महाराष्ट्राचे तिथे सिलेक्ट झालो होतो. आणि त्यावेळेला राहुलजी ऑलरेडी खासदार होते आणि ते इन्चार्ज होते युथ काँग्रेसचे. तर तसं तर लहानपणापासूनच आम्हाला राजकारणाचे, काँग्रेस विचारधारेचे बालकडू मिळालेले आहेत. पण राहुलजींनी खऱ्या अर्थानं आम्हाला देश दाखवला. मी बघा जवळपास सगळ्या राज्यांमध्ये मी काम केलेलं आहे. वेदर इट इज जम्मू काश्मीर, वेदर इट इज उत्तर प्रदेश, कर्नाटका, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, दीव, दमन, मध्य प्रदेश, गुजरात, मग थोडंसं ओरिसामध्ये मी जास्त गेलेली नाही. मग 7 सिस्टर्समध्ये म्हणजे जवळपास पूर्ण देश आम्ही फिरलेलो आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा आमच्याकडनं फिरवून घेतलेला आहे. आमचा अभ्यास करून घेतलेला आहे. तिथले लोकं म्हणजे आजही तुम्ही म्हटलात मला की अमुक राजकोट में फ़ोन लगा दो, हमारा ये काम है.
तर आम्ही 3 मिनिटात फोन लावू शकतो. राजकोटमध्ये तिथे लोकं आहेत जे तुमचं काही अडलं असेल तर तुम्हाला मदत करतील. तर त्यांनी आम्हाला देश दाखवला. त्यांनी आमच्याकडनं काम करून घेतलं. खऱ्या अर्थाने जिल्हा फिरल्यानंतर, राज्य फिरल्यानंतर ती प्रगल्भता येते, ती मॅच्युरिटी आमच्यामध्ये आली. कारण राहुल गांधींनी आम्हाला तो मार्ग दाखवला. त्यांनी आमच्याकडनं, आता कर्नाटकच्या मागच्या निवडणुकीमध्ये मी सेक्रेटरी AICC म्हणून मी कर्नाटकची इन्चार्ज होती. आणि ऑपरेशन लोटसच्या आधी म्हणजे ज्यावेळेला सरकार फॉर्मेशन होतं त्यावेळेला आम्ही ते सगळं अनुभवलं ना, ते आमदार कसे पळवतात, काय करतात. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये ते होऊ नाही दिलं. ज्यावेळेला पहिलं महाविकास आघाडीचं फॉर्मेशन झालं त्यावेळेला हे अनुभव खूप कामात येतात. तर माझे नेते आहेत, आमचे टीचर आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांच्या नेतृत्व आम्ही त्यांच्यामुळे बनलो. आमच्यामध्ये जी हिंमत आली काम करायची, बोलायची, जी मॅच्युरिटी आली पॉलिटिक्स समजावून घ्यायची, ती राहुल गांधींनी आमची परीक्षा वारंवार घेतली म्हणून आली. आम्ही फटके खूप खाल्लेले आहेत. आम्हाला रागवलेले पण आहेत ते भरपूर वेळेला. पण हो, आम्ही त्यांचा विश्वास संपादन करण्यामध्ये सक्सेसफुल राहिलो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालतो. ते म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी आहे. मग आम्ही आर्ग्युमेंट पण करतो. असं नाही की आम्ही ब्लाइंडली वी आर्ग्यू विथ हिम की दिस इज नॉट राईट. आपण हे विचार केला पाहिजे, ते विचार केला पाहिजे. मग त्यांची थिंकिंग कशी राईट आहे ते कन्व्हिन्स करतात. आमची थिंकिंग कशी राईट आहे आम्ही कन्व्हिन्स करतो. सो ही इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग फॉर अस. महाराष्ट्रात असे एक नेते आहेत जे सुद्धा सगळ्यांसाठी भाजपच्या नेत्यांसाठी ते गाईड म्हणून काम करतात किंवा भाजपच्या कोर जे काही मेंबर्स आहेत त्यांचे ते लाडके आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. पण गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस देशाच्या राजकारणात जाणार किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातनं ते बाजूला होणार अशा अनेक चर्चा झाल्या. गेला आपण जर एक 3-4 वर्षांचा काळ बघितला आणि साधारण 5 वर्षांचा, तर देवेंद्र फडणवीसांचं राजकारण खूप बदललेलं दिसतं. फडणवीसांवर खूप आरोप झाले आत्तापर्यंत. म्हणजे अगदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते हिटलिस्टवर असतील किंवा महाराष्ट्रात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, गुंडगिरी असेल, अत्याचार असेल, अशा सगळ्याच पातळ्यांवरती फडणवीस टार्गेटवर आहेत सगळ्यांच्या. तुम्ही फडणवीसांचं राजकारण कसं पाहता? 14 ते 19 मधले फडणवीस आणि त्यानंतर 19 नंतर त्यांची महाराष्ट्रात झालेली प्रतिमा आणि या सगळ्याला त्यांचंच राजकारण कारणीभूत आहे असं वाटतं का? फडणवीसांना मी मेयर होते तेव्हाही बघितलेलं आहे. त्यांचे वडील आमदार होते, आमचेही वडील आमदार होते आणि दोघं डब्बा शेअर करायचे. मी त्या स्टोरीज पण आमच्या वडिलांकडनं ऐकलेल्या आहेत. आणि माझे वडील गेल्यानंतर देवेंद्रजी आमच्या घरी पण आले. ही पेड हिज रिस्पेक्ट. ते सगळं ठेवलं. पण 2009मध्ये ते अपोजिशनमध्ये होते, आम्ही सत्तेत होतो. त्यावेळेला त्यावेळेसची जी दोस्ती होती ती 19मध्ये नाही राहिली असं मी नक्कीच म्हणेल. 14मध्ये पण ते मुख्यमंत्री असताना बरे होते. पण त्यांची काय मजबुरी राहिली असेल हे कुणास ठाऊक. माणसाने राजकारण करावं, पण इतकं जास्त पण नाही करू की आपण स्वतःलाही आणि स्वतःच्या अस्तित्वालाही आपण विसरतो आहे त्याच्यामध्ये. राजकारण राजकारणापुरतं असावं आणि राजकारण हे महाराष्ट्राच्या जनसामान्याच्या फायद्याचं असावं. तर मागच्या 19 नंतरचं जे काही राजकारण फडणवीसांचं राहिलेलं आहे हे जनसामान्यांच्या फायद्याचं नाही राहिलं. त्यांची काय मजबुरी होती, का त्यांनी हे सगळं केलं हे प्रश्न त्यांनाच माहिती. पण महाराष्ट्राला त्यांनी ठेच पोचवली हे नक्की. आणखी एक विदर्भातलं मोठं नाव ते म्हणजे नितीन गडकरी. नितीन गडकरींबद्दल इतक्या तीव्रतेने महाविकास आघाडीचे नेते बोलत नाहीत, जितक्या तीव्रतेने किंवा जितका राग देवेंद्र फडणवीसांवरती दिसतो. तर तुम्ही स्वतः विदर्भातले आहात, तुम्ही गडकरींचं राजकारण सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. गडकरींच्या राजकारणाकडे एकंदर राज्यातल्या आणि केंद्रातल्या तुम्ही कसं बघता? बघा, मला दोघांचं कंपॅरिझन अजिबात करायचं नाही आहे. गडकरी साहेबांच्या ठिकाणी ठीक आहेत. आमच्यासाठी ते पितृतुल्य आहेत. देवेंद्रजी आमचे मोठे भावासारखे आहेत. पण शेवटी दोघांचीही विचारधारा एकच आहे. आणि गडकरी साहेब थोडे अजून जास्त व्यापक आहेत, एवढंच मी म्हणेल. द्वेष किती कोणाचा करतात ह्याचा अंदाज मी नाही लावू शकत. पण महाराष्ट्राला ठेच नक्कीच पोचली नसेल त्यांच्या कोणत्या कृतीमुळे, जी एखाद वेळेला देवेंद्र दादांच्यामुळे पोचली असेल असं मी म्हणेल.
विदर्भात इतकी मोठी नावं आहेत, इतके मोठे नेते आहेत, तरीसुद्धा जेव्हा एखाद्या दुसऱ्या प्रदेशासोबत म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासोबत कंपॅरिझन होते विदर्भाची, तेव्हा तेव्हा विदर्भाला इतके मोठे नेते लाभून सुद्धा कुठेतरी कमी पडतो, अशी एक लोकांची तक्रार असते. किंवा मी सुद्धा लोकसभेच्या दरम्यान विदर्भ पूर्ण फिरले होते. मला खरं तर इतका सुंदर विदर्भ बघायला मिळाला. पण कुठेतरी लोकांच्या मनात ती सल होती, की आमचे नेते तितक्या ताकदीनं आमच्यासाठी काम करत नाही, जितक्या ताकदीनं पश्चिम महाराष्ट्रातले नेते करतात. तर या सगळ्यामध्ये तुम्ही सगळेजण कुठेतरी कमी पडताय, की तुम्ही प्रयत्न करतायत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत? नक्की म्हणजे तो विदर्भाचा अनुशेष जो आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, अनुशेष आजचा नाही आहे. हा स्वातंत्र्य काळापासून, फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्रापासून त्याच्याकडे थोडंसं जे दुर्लक्ष होत गेलं, नागपूर कराराचा जो विसर पडत गेला, त्याच्यामुळे त्या भरपूर साऱ्या गोष्टी मागे राहत गेल्या. पण आता मला कोणाला ब्लेम करायचं नाही आहे. मागचं पुढचं सगळं जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर विदर्भातली माणसं, विदर्भातले नेते पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांपेक्षा थोडेसे भोळे पडतात असं म्हणायला काही हरकत नाही. असं असेल, दुसरं काय असणार आहे? कारण करार फक्त एकट्या विदर्भाची जबाबदारी नव्हती. ती जो मुख्यमंत्री म्हणून बसतो त्याची पण ती जबाबदारी होती आणि तशी ती पेलवल्या नाही गेली किंवा ती सांभाळल्या नाही गेली असं म्हणायला पाहिजे. अगदी आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे महायुतीकडनं पण सध्या दावे केले जात आहेत, की राज्यामध्ये आमचंच सरकार येणार. त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडी सुद्धा सध्या जोमाने काम करते. काय वाटतं तुम्हाला आगामी विधानसभेमध्ये काय चित्र महाराष्ट्राला बघायला मिळेल? लोकांचा नेमका मूड कसा आहे? तुम्ही आता मतदारसंघात फिरत असाल, तुमच्यासाठी सुद्धा आता आमदारकीची ही 4थी टर्म असणार आहे. काँग्रेससाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे, भाजपसाठी सुद्धा. कदाचित या इलेक्शननंतर महाराष्ट्र थोडा स्थिरस्थावर होईल अशी अपेक्षा काही लोकांना आहे, किंवा कदाचित 19 ते 24 जे बघितलं नाही ते पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल. काय तुम्हाला वाटतं परिस्थिती असेल? मी तुम्हाला बोलता बोलता 2-3 वेळा म्हटले की महाराष्ट्राला ठेच लागलेली आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी कोणी ती ठेच पोचवली आहे त्यांना माफ करणार नाही. मला दिसतंय की महाविकास आघाडीची सरकार येते, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील खूप सांभाळून आणि व्यवस्थितशीर सगळं करून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं जर हा सातत्य त्यांच्या प्रयत्नात राहिला तर महाविकास आघाडीची सरकार येताना मला तिथे दिसते आहे. महाराष्ट्र हा प्रफुल्लित आणि सुखी राज्य म्हणून ओळखला जातो, श्रीमंत राज्य म्हणून ओळखला जातो. त्या श्रीमंत राज्याला जर कोणी गरीब करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र माफ करू शकत नाही. तुम्ही काहीही करा, पण त्या सगळ्या गोष्टी निरखून महाराष्ट्र बघणार आहे आणि महाविकास आघाडीला कौल मिळताना मला दिसतोय. नक्कीच. तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आपण चर्चामध्ये आलात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललात त्याबद्दल. तर आपल्यासोबत आज यशोमती ठाकूर होत्या. महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या एक ज्वलंत नेते म्हणून आपण ज्यांची उदाहरण पाहतो त्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. यशोमती ठाकूर या काही फक्त विदर्भापुरत्या मर्यादित नाही आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्या काय विचार करतात, काँग्रेसची धोरणं काय असली पाहिजेत, आगामी काळामध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय असेल, इथपासून ते महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि विदर्भातल्या नेत्यांबद्दल काय वाटतं, विदर्भाचा अनुशेष, या सगळ्या संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणखी कोणते नेते तुम्हाला बोलबिडू चर्चामध्ये पाहायला आवडतील ते सुद्धा कळवा आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.